आज आपण अँगल प्लेट या विषयी जाणून घेणार आहोत। यामध्ये आपण शिकणार आहोत टाइप्स ऑफ अँगल प्लेट, त्याच्यानंतर त्याचं कन्स्ट्रक्शन कसं असते, त्यानंतर त्याचे उपयोग, त्याचे ग्रेड्स आणि ते स्पेसिफाय कसं करतात। ही अँगल प्लेट जी असते यामध्ये दोन प्लेन सरफेसेस असतात आणि हे जे सरफेसेस आहेत हे परफेक्टली मशीन असतात, म्हणजे मशीनिंग केलेले असतात, ते परफेक्ट फ्लॅट असतात आणि राईट अँगल मध्ये असतात। याच्या एजेस आणि टो दोन्ही मशीनिंग केलेले असतात आणि हे स्क्वेअर असतात। यामध्ये दोन आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे हे दोन रिब दिलेले असतात। ह्या रिबचा उपयोग असा आहे की ही अँगल प्लेट जी आहे ती बेंड होत नाही, म्हणजेच त्याला डिस्टॉर्शन येत नाही आणि ही मजबूत पण असते। याच्यामध्ये सगळ्यात पहिला जो प्रकार जो आहे तो आहे प्लेन सॉलिड अँगल प्लेट। हे फिगर नंबर 1 मध्ये दाखवलेली आहे, हे एकदम प्लेन आहे। जर आपल्याला साधारण समजा काम करायचं समजा असेल तर या अँगल प्लेटचा आपण उपयोग करता येते। हे दोन्ही ज्या सरफेसेस आहेत, हा सरफेस आणि हा दोन्ही सरफेसेस जे आहेत हे दोन्ही सरफेस परफेक्ट 90 डिग्री मध्ये मशीनिंग केलेले असतात आणि याचा साईज जो असतो तो लहान असतो। दुसरा जो प्रकार जो आहे तो आहे स्लॉटेड टाइप अँगल प्लेट। यामध्ये ही जशी सॉलिड आहे, स्लॉटेड अँगल प्लेट मध्ये फिगर नंबर 2 मध्ये दाखवलेले आहे बघा, याच्यामध्ये स्लॉट्स दिलेले आहेत। फक्त प्लेन सॉलिड अँगल प्लेट आणि स्लॉटेड अँगल प्लेट मध्ये फक्त तेवढाच एक फरक आहे। सॉलिड जो आहे तो लहान असतो आणि स्लॉटेड जो असतो तो त्याच्या तुलनेत थोडासा मोठा असतो। त्यानंतर आहे स्वेल टाइप अँगल प्लेट, म्हणजेच नावाप्रमाणेच ही जी अँगल प्लेट जी आहे ती स्वेल होते। त्यानंतर आहे बॉक्स अँगल प्लेट। बॉक्स अँगल प्लेट जी आहे ती बॉक्स असते आणि याला पण स्लॉट दिलेले असतात आणि यामध्ये एका सरफेसला टी बोल्ट लावण्याची सुविधा यामध्ये असते। टी बोल्ट लावल्यामुळे ही जी अँगल प्लेट जी आहे ती एकदम फिक्स होऊन जाते। त्याच्यानंतर याचे साइज, याचे जे साइज जे आहेत ते वेगवेगळ्या प्रकारचे आहेत। हे साइजचा जो टेबल जो आहे हा टेबल इथे दिलेला आहे, यावरून आपल्याला त्याचा साइज आपल्याला लक्षात येईल। आता याचे ग्रेड्स, याचे जे ग्रेड्स जे असतात ते ग्रेड 1 आणि ग्रेड 2 यामध्ये अवेलेबल आहे। आता याचं स्पेसिफिकेशन जे आहे, याला स्पेसिफाय कसं करतात, याला स्पेसिफाय करतात जसं आता उदाहरणात आहे साइज 6 ग्रेड 1। याचाच अर्थ बॉक्स प्लेट जी आहे ती बॉक्स अँगल प्लेट 6 ग्रेड 1 म्हणजेच
याचा साईज जो आहे 6 आहे आणि ग्रेड जो आहे तो 1 आहे. आपल्याला त्याचा प्रकार यामध्ये लिहावा लागेल. बॉक्स पाहिजे, सॉलिड पाहिजे की स्लॉटेड पाहिजे. दुसरा एक उदाहरण दिलेलं आहे साईज 2, ग्रेड 2, अँगल प्लेट. आता ग्रेड साईज 2 मध्ये आपल्याला जे आपल्याला स्पेसिफिकेशन जे आहे ते कसं करता येईल, अँगल प्लेट 2 आणि ग्रेड 2, म्हणजे त्याचा साईज पण 2 असेल आणि ग्रेड पण काय असेल, 2 असेल. आता याचे साईज या टेबल मध्ये दिलेले आहे. आता आपल्याला इथे साईज, हे बघा साईज 6, यानुसार साईज नंबर, आपल्याला साईज नंबर वरून त्याची लांबी, रुंदी आणि उंची या टेबल वरून स्पष्ट आपल्याला इथे समजते. म्हणजे उदाहरणार्थ साईज समजा 6 असेल तर याची लांबी जी असेल ती 600 असेल, रुंदी जी असेल ती 400 असेल आणि याची उंची जी असेल ती 450 असेल. याची काळजी पण आपल्याला घ्यावी लागते. हे एकदा नंतर आपल्याला समजा वापरलं, यानंतर आपल्याला वापरून झाल्यानंतर ती जी अँगल प्लेट जी आहे ती क्लीन करा आणि त्याच्यानंतर तिला जंग लागला नाही पाहिजे किंवा ती गंजलेली नाही पाहिजे, म्हणून त्याला करोड नाही झाली पाहिजे. म्हणून त्यामध्ये आपल्याला त्यामध्ये थोडा ऑइल लावून ते सुरक्षित आपल्याला ठेवणे आवश्यक आहे.